आज सकाळपासूनच खूप घाई झाली होती, कारण की आज बनवायचे होते मला 3 केक आणि त्यामधला हा सगळ्यात सुंदर आणि छान केक होता, कारण हा पहिल्या बर्थडेचा केक आहे. पहिला बर्थडे स्पेशल असतो, त्यामुळे केकसुद्धा स्पेशलच असावा असं माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी खूप मेहनत केली आणि खूप सुंदर केक झाला होता हा. इथे मी 6 इंची टीनमध्ये हा 1 किलो केक बेस बनवून घेतलेला आहे 2 कप प्रीमिक्स वापरून. आणि 8 इंची टीन वापरून दुसरासुद्धा 1 किलोचा बेस मी बनवून घेतलेला आहे, त्याला आयसिंग करून घेतलेली आहे. ते दोन्हीही बेस मी एकावर एक ठेवलेले आहेत आणि हाच व्हिडिओ माझा शूट झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला हा मला दाखवता आला नाही, त्यामुळे खूप वाईट वाटतं. काही हरकत नाही. इथे मी खालच्या बेसला फक्त नूरियन हे नोझल वापरून व्हाईट आणि ब्ल्यू कलरची फुलं काढलेली आहेत आणि पूर्ण बेस हा फुलांनी कव्हर केलेला आहे. आणि त्यानंतर वरती फक्त सनफ्लॉवर नोझल वापरून अशा पद्धतीची मी व्हाईट आणि एक ब्ल्यू फूल काढलेलं आहे, म्हणजे 3 फुलं काढलेली आहेत. आणि वरच्या लेअरला थोडासा मी गोल्डन इफेक्ट दिला होता आणि त्यामुळे थोडंसं शाईन आलेली आहे ह्या केकला. पहिला बड्डे असल्यामुळे थोडासा छान दिसावा अशी माझी इच्छा होती, त्यामुळे मी अशा पद्धतीने हा केक बनवलेला आहे. सहज बनवू शकता तुम्हीसुद्धा, काही अवघड नाही. आणि इथे मी दुसरंसुद्धा फूल तयार केलेलं आहे, खूप सुंदर झालेलं आहे. हे सुद्धा आपण इथे ठेवून देऊयात. आणि आता हे 2 व्हाईट काढल्यामुळे एक ब्ल्यू ठेवलं का कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, म्हणून मी एक ब्ल्यू कलरचं सुद्धा फूल यावरती काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती केकवरती लावून घेतलेला आहे. मुलीचा केक आहे, पण फ्रॉक हा ब्ल्यू कलरचा असल्यामुळे केकला कॉम्बिनेशन तसं करावं लागलं आणि हे सुद्धा कॉम्बिनेशन खूपच छान दिसते. त्यानंतर त्यावरती थोडेसे शुगर बॉल टाकून घ्या, म्हणजे आणखीन दिसायला ही फुलं ना छान दिसतील. आणि आणखीन केक सुंदर दिसण्यासाठी इथे मी छोटासा बेबीसुद्धा ठेवलेला आहे अशा पद्धतीचा पिंक कलरचा, त्यामुळे मुलीचा केक आहे असं वाटेल. त्यानंतर एक बटरफ्लायसुद्धा लावलेला आहे. मग नंतर मिकी माऊससुद्धा लावून घेतलेला आहे आणि खूप छान दिसतो आपला केक, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बड्डेचा टॅग लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी इथे मी एक मस्त असा टॅग आणलेला आहे आणि तो अशा पद्धतीने लावून घेते. आता आपल्याला नाव टाकायचं आहे, त्यासाठी इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट केलेलं आहे आणि ते मोल्डमध्ये टाकलेलं आहे ABCDच्या, आणि त्याने अशा पद्धतीने हे नाव तयार करून घेतलेलं आहे आणि खूप छान दिसतो आहे आपला केक. आणि प्रत्यक्ष खूप छान शायनिंग होती ह्या केकला. जरासंच रात्रीची शूटिंग असल्यामुळे एवढं क्लिअर दिसलं नाही, पण खूप छान झाला होता. आणि मेहनत घेतल्यामुळे केक दिसायलाही खूप सुंदर झाला होता आणि चवीलासुद्धा तेवढाच छान झाला होता. आणि तुम्हाला जरी थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कारण तुमच्या लाईकमुळे नवनवीन केक करायला प्रोत्साहन मिळतं असं मी नेहमीच म्हणते आणि खरंच मिळतं. आणि सबस्क्राईब करणं हे मोफत असतं आणि लाईकसुद्धा करणं हे मोफत आहे, त्यामुळे करायला काहीही हरकत नाही. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका केकसह, नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.